इथं प्रकृती आपलं रूप क्षणाक्षणाला पालटत असते. इकडचे डोंगर, दऱ्या, नद्या स्वतःमध्येच मग्न असतात. हवेत अखंड शांतता असते. संपूर्ण परिसर शिवमय भक्तीमध्ये तल्लीन असल्याचे भासते. पृथ्वीवर अवतरलेला हा एक स्वर्गच जणू. असं म्हणतात की इथे जाण्यासाठी आपलं मानसिक आणि आध्यात्मिक बळ एक झालं की आपोआपच देवाचं बोलावणं येतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अनोनिनो व्लॉग. तर आज आता आम्ही निघालोय पुणे एअरपोर्टला. मी खूप एक्साइटेड आहे आणि आता आपण केदारनाथला चाललोय. तर सगळ्यात पहिले आपण फ्लाईट पकडून दिल्लीला पोहोचणार आहोत. मग तिकडून बघूया आपला पुढचा प्रवास. चला. पहिले आपण नॉर्थला जाताना ज्या काही इम्पॉर्टंट वस्तू आपल्याला सोबत घ्याव्या लागणार आहेत ते बघून घेऊयात. आता केदारनाथला ट्रॅव्हल करण्यासाठी आपण काही अशा बेसिक गोष्टी आणि ज्या महत्वाच्या आहेत त्या इथे मी बाजूला काढून तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं लागणारं म्हणजे स्वेटर, नंतर मग थर्मल, हँड ग्लोव्ज, वुलन कॅप, मफलर आणि ट्रेकिंगचे चांगले शूज, कारण तिथे स्लिपरी वेज असतात त्यामुळे चांगले शूज घ्यायचे. तर ते तसे शूज आहेत. आणि त्यानंतर मग आपण समजा फोनची चार्जिंग वगैरे संपली तर त्यासाठी मी इथे पॉवर बँक घेतली आहे, 3 पिन घेतली आहे इन केस ऑफ म्हणजे तुम्हाला 2-3 गोष्टी ऍट अ टाइम चार्ज करता येण्यासाठी 3 पिन घेतली आहे, चार्जर. त्यानंतर मग थोडस म्हणजे प्रोटीन बार घ्या किंवा तुमच्यावर जी काही म्हणजे ड्रायफ्रुट्स, मी ड्रायफ्रुट्स इथे घेतले आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे हा यात्रा पास आहे, याची प्रिंटआउट घ्यायची आहे आपल्याला. तो तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन तो फॉर्म मिळून जातो आणि त्याच्यावर रजिस्टर करून तुम्ही त्याची प्रिंट घ्यायची. आणि त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर काही बेसिक आपले मेडिसिन्स घेतले आहे आणि सोबत मी कापूरही घेतला आहे. आता हे तर झालं एकाच, पण असंच आपल्याला 2-3 जणांच्या गोष्टी जर आपल्याला भरायच्या असतील, तर तुम्ही फॅमिली टूरला जात असाल, तुम्हाला बरेच असे स्वेटर्स वगैरे असे फुगा होतो तो पूर्ण म्हणजे बॅग पॅक करताना. तर त्यासाठी मी इथे महत्वाचं म्हणजे या व्हॅक्युम बॅग्स घेतले. हे मला खूप हेल्पफुल ठरेल त्या साईडला आता ट्रॅव्हल करताना. तर मी आता हे सगळं पॅकिंग, माझे भरपूर कपडे किंवा आपले स्वेटर्स वगैरे जे फुगतात ते व्हॅक्युम बॅग मध्ये चांगले पॅक होतील, त्यामुळे ह्या बॅग्स मी ते घेतल्यात. अजून काही गोष्टी म्हणजे तुम्ही तिथे टॉर्च ठेवू शकता सोबत जाताना, कारण तुम्ही जेव्हा तिथे अर्ली मॉर्निंग ट्रेक स्टार्ट कराल तेव्हा ह्या काही गोष्टी अशा तुम्हाला फार उपयोगी ठरतील. या व्हॅक्युम बॅग्स मुळे आपल्याला असा फायदा होतो की आपली बॅग मधली जी काही स्पेस असते ती वाचते. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आता आपण बघतो की नॉर्थ साईडला म्हणजे स्पेशली केदारनाथ वगैरे साईड पाऊस कधीही पडतो, त्यामुळे तुमचे या प्लास्टिक बॅग्स मुळे कपडे ओले होण्यापासून वाचतात. त्यामुळे मी तर मस्ट सगळ्यांना सांगेन की या बॅग्स तुम्ही प्रेफर करा जर तुम्ही केदारनाथ ट्रिप काढत असाल तर. आम्ही आमची आयटनरी स्वतःच बनवली होती. फॅमिली सोबत असल्या कारणाने आम्ही रेस्ट घेऊन पुढे ट्रॅव्हल करण्याचं ठरवलं. दिल्ली एअरपोर्टला उतरून आमचा फर्स्ट हॉल्ट होता ऋषिकेश. ऋषिकेशला पोहोचल्यावर संध्याकाळी आम्ही त्रिवेणी घाटावर गंगा आरती बघायला आलो होतो. गंगा नदीचं पात्र फारच सुंदर आणि भव्य होतं. अगदी मन आल्हाददायक करणारं होतं. हा निसर्ग फारच सुखद वाटत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही ऋषिकेशहून सोनप्रयागसाठी बसने निघालो. रस्त्यात आपल्याला ठिकठिकाणी नद्या आणि नदीकाठी वसलेल्या शहरांचं असं दर्शन होत होतं. ही शहरं पाहताना खरोखरच मनात कुतूहल निर्माण होत होतं. कशी राहत असतील ही लोक. अगदी डोंगरावरती वसलेली ही शहरं आपल्यासाठी नवीनच होती. इथले डोंगर, त्यामधून दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, यामुळे या परिसराला अगदी नयनरम्य रूप येतं. जवळपास 3च्या दरम्यान आम्ही सोनप्रयागला पोहोचलो. हे आहे सोनप्रयागचे पार्किंग. आपल्या प्रायव्हेट व्हेकल्स किंवा बसने येण्याचे हे शेवटचे ठिकाण. सोनप्रयाग पासून पुढे गौरीकुंडला जाण्यासाठी आपल्याला इथूनच टॅक्सी मिळतात. थोडं पुढे चालत गेल्यावर त्यांचा टॅक्सी स्टँड आहे. सोनप्रयागला तुम्हाला बरेचसे क्लॉक रूम्स भेटतील. आम्ही आमचं लगेज इथल्या हॉटेल योगी मधल्या क्लॉक रूम मध्ये ठेवलं, कारण एवढं सर्व सामान आपल्याला पुढे कॅरी करणं शक्य नसतं. तर इथे पुढे बरेच सारे क्लॉक रूम्स आहेत. त्यांचे डे वाईज किंवा अवर्स वाईज असे चार्जेस असतात. लॉकर सिस्टमची प्राइस पण दिली त्यांनी पर बॅग 100 फॉर 48 आवर्स. आम्ही पण आमच्या बॅगा इथे ठेवल्या. मी योगी नारायण साठी आपल्याला स्ट्रेट जायचंय. हा, सोनप्रयाग मार्केट मधून चालत जाऊन पुढे आपल्याला आपला यात्रा पास रजिस्ट्रेशन दाखवावं लागतं. हे व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्याला पुढे सोनप्रयाग ते गौरीकुंड गाडीने जायचंय. सोनप्रयाग मधूनच आम्ही रेनकोट आणि बॅक कव्हर्स घेतले. सोनप्रयागला तुम्ही तुमच्या गाडीतनं उतरलात किंवा बसमधून उतरलात की तिथूनही
पुढे आपल्याला गाडी मिळण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. सोनप्रयाग ते गौरीकुंड पर पर्सन 50 रुपये चार्ज आहे. आम्हाला गौरीकुंडला पोहोचायला जवळपास 5:30-6 झाले होते. आजचा हॉल्ट इथेच घेऊन आम्ही उद्या सकाळी केदारनाथसाठी निघणार होतो. आम्ही आज गौरीकुंडला पोहोचलो आणि गौरीकुंडला ज्या हॉटेलमधनं राहिलो आहे ना, तिथला समोरचा म्हणजे हॉटेलच्या रूममधनंच अगदी समोर हा व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवते. आणि इथे तुम्हाला जर शांततेत आवाज येत असेल पाण्याचा, तर इथे खालीच धबधबा आहे. सकाळचे 6 वाजता आहेत आणि आम्ही केदारनाथला चढायला सुरुवात केली. पण आम्ही आज ट्रेक घोड्यांनी करायचे ठरवले. इथे तुम्हाला पालखी, पिट्टू आणि घोडे असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही घोड्याने जाणार असाल तर तुम्हाला घोडा पडावपर्यंत म्हणजे जवळपास गौरीकुंड खालून 1 किलोमीटर थोडं वरती यावं लागतं. त्यानंतर तिथे घोडा पडावा आहे. इथले घोड्यांचे रेटही गव्हर्नमेंटने डिसाईड करून दिले आहे. आता हा जो दाखवला आहे मी तुम्हाला, हा त्याचा रेट आहे. जवळपास 6:30 वाजता आम्ही घोड्याने चढायला सुरुवात केली. तीन 4 किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला हे बर्फाचे डोंगर दिसायला सुरुवात होते. आणि हे दृश्य एकदा दिसलं की कधी एकदा तिथे पोहोचतोय अशी आतुरता वाटते. ट्रेक करत असताना मध्ये बरीचशी स्नॅक्सची दुकानं लागतात. तिथे तुम्ही मॅगी, चहा, बिस्किट वगैरे खाऊ शकता. आणि प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी मशीन्सही अवेलेबल आहेत. मध्ये आम्हीही मॅगी खाण्यासाठी ब्रेक घेतला आणि घोडेवाल्यांनीही घोड्यांना गुळ आणि पाणी वगैरे ते प्यायला दिलं. हे घोडेवाले होते, आमच्या सोबत आले होते. आम्ही सगळ्यांनीच इथे ब्रेकफास्ट केला. काही जण पायीच ट्रेक स्टार्ट करतात, पण काही वेळानंतर थकल्यावर इथे रामबाडा म्हणून एक पॉइंट आहे, त्या पॉइंटवरनंही घोडे मिळतात. मग तिथून पुढे ते घोड्याने जातात. प्रत्येक ठिकाणचे रेट मात्र वेगळे आहेत. गव्हर्नमेंटने हे सगळं डिसाईड केलेलं आहे. ते आपल्याला त्याचा बोर्ड खालीच बघायला मिळतो. जवळजवळ 7:45 झालेत आणि खूप थंड वाटतं.
रस्त्याने ठिकठिकाणी असे ग्लेशियर्स पाहायला मिळतात. बरेच जण तिथे उभे राहून फोटो काढणं किंवा बर्फात खेळणं अशी मज्जा घेत असतात. जर तुम्ही पायीच हा ट्रेक करणार असाल तर तुम्हाला 8 ते 10 तास लागतात. तसेच जर तुम्ही पालखीने किंवा पिट्टूने येणार असाल तर तुम्हाला 6 ते 7 तास लागतात. जवळपास 11च्या सुमारास आम्ही वर पोहोचलो. म्हणजेच घोड्यानी आपल्याला 4.5 तासात वर पोहोचता येते. घोडे पडाव म्हणजे इथे घोडे थांबतात तिथून पुन्हा मंदिर 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. घोडे पडाव पर्यंतच जातात. पिट्टू पालखी वर पर्यंत जातात म्हणजे अगदी मंदिरापर्यंत नेऊन सोडतात. आम्ही वर पोहोचलो तेव्हा इथे ऊन होतं. उन्हात पण गारवा मात्र जाणवत होता. इथून पुढे अंतर कमी आहे तरी सुरुवातीला चालताना आपल्याला थोडा दम लागतो, श्वास फुलल्यासारखं वाटतं. पण एकदा तुम्ही या वातावरणाला युज टू झालात की मग सगळं नॉर्मल वाटतं. इथं येत असताना वाटेत अंतरावर गव्हर्नमेंटच्या निशुल्क मेडिकल सेवा उपलब्ध आहेत. थोडं पुढे चालत आल्यावर पुढे हेलिपॅड स्टेशन आहे. हेलिकॉप्टरसाठी इथे फार गर्दी असते. याचं तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं आणि याच्या बुकिंग फार आधीपासूनच कराव्या लागतात. वातावरण चांगलं असेल तर याची फ्रिक्वेन्सी कंटिन्यू चालू असते. वातावरण खराब झालं की काही काळ इथे हेलिकॉप्टर सेवा ही थांबवली जाते. इथे आल्यावर आम्ही टेंटमध्ये आमच्या बॅग्स ठेवल्या, चहा वगैरे घेऊन फ्रेश झालो आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. दर्शनासाठी आम्ही रांगेत उभं राहिलो आणि वातावरण इथे सतत चेंज होत होतं. मध्येच थोडं गरम वाटायचं आणि अचानक थंडी पडायची. त्यामुळे स्वेटर, मफलर, ग्लोव्ज, सॉक्स या गोष्टी सर्व आपण सोबत ठेवून देणं गरजेचं असतं. या क्षणाला इथलं तापमान 3 डिग्री सेल्सिअस होतं. मंदिराच्या बाजूनी वाहणारी मंदाकिनी नदी, त्यावरून वाहणारे हे ढगांचे लोट अक्षरशः आपला रस्ता कापत डोंगर पार करत पुढे जात असताना बघण्याची मज्जाच काही और असते. अखेर 3.5 तासाचा अवधी संपून आम्हाला उत्तम दर्शन झाले.
आता आम्ही मंदिराच्या आजूबाजूला परिसरात न्याहाळत होतो. मंदिर परिसरात भाविकांची फार गर्दी होती. वातावरणात अगदी प्रफुल्लता वाटत होती. मन अगदी प्रसन्न होऊन जात होतं. ही भीमशिळा मंदिराच्या अगदी मागील बाजूस पुराच्या काळात जशी तटस्थ उभी होती तशीच आजही तिथे उभी आहे. कठीण डोंगर रस्ते, बर्फाच्छादित पर्वत, अचानक पडणारा पाऊस आणि अनेक अडचणी पार करून जेव्हा तुम्ही या मंदिराजवळ येतात ना, तेव्हा तुमच्या मनातला क्षीण आणि थकवा कसा दूर निघून जातो ना, हे तुम्हालाही कळणार नाही. आकाशात काही ढग साचले होते. आता थोड्याच वेळात पाऊस पडणार म्हणून आम्ही पुन्हा आमच्या टेंटकडे वळलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 4ला उठून आम्ही मंदिरात आलो. तेव्हा आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपलेली ही काही छायाचित्रे. रात्री इकडचं तापमान -3-4 डिग्री होतं आणि आता सकाळी 5 वाजल्याच्या सुमारास इकडे 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सकाळी 12 वाजेपर्यंत दर्शन असतं. त्यानंतर मात्र गाभारा बंद केला जातो. इकडची ही दृश्य क्षणाक्षणाला पालटणारी असते. क्षणात एक तर क्षणार्धातच ती बदलून स्वतःला खूप सुंदर बनवत असतं. हे रूप सारखं पाहत राहणं आणि किती वेळी छायाचित्रात तुम्ही टिपलं तरी ते कमीच. इथं आलात ना की थोडा वेळ स्वतःसाठी काढा. या संपूर्ण भक्तिमय वातावरणात तालबद्ध व्हा. स्वतःत हरवलेले तुम्ही स्वतःला नक्की शोधू शकाल. मंदिराच्या मागील बाजूस आदि शंकराचार्यांची समाधी आहे. पांडवांनी बांधलेले हे मंदिर काळाच्या ओघात नष्ट झाले. आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकात या मंदिराची पुनर्स्थापना केली. 2013च्या महापुरानंतर या भागाचा पुनर्विकास झाला आणि त्याच वेळेस आदि शंकराचार्यांची 12 फुटी मूर्ती तिथे स्थापन केली आहे. या स्थानालाही खूप महत्व आहे. अन्वेषाला पिटूत बसवून आम्ही दोघं मात्र केदारनाथ पायीच उतरलो. उतरण्यासाठी तुम्हाला 5 ते 5.5 तासाचा अवधी लागतो. इथल्या पालखीवाल्यांकडे आणि पिट्टूवाल्यांकडे बघून मेहनत काय असते याची खरी जाणीव होते. खरंच. अशा प्रकारे या भागात आपण आमची केदारनाथ यात्रा पाहिली. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.